आम्हाला काही खरंच छान वाटलं. आणि हे असंच एक थायलंडमध्ये आहे. हां सेम हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर कशा सगळे फायनली गाईज आम्ही आज चाललो आहे वाराणसीमध्ये. आता जस्ट वाराणसीमध्ये आम्ही आता जस्ट चाललो आहे आम्ही मनी मंदिरात चाललो, जिथे 108 शिवलिंग आहे ते बघण्यासाठी चाललो आहे. सगळे देवी देवता आहेत. तेच. आणि इथे आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय. काकाने आम्हाला रिक्षामध्ये सोडणार आहे, 100 रुपये भाडं सांगितलंय. आणि आम्ही चाललोय आता. सो हे गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आम्ही या रिक्षामध्ये आलो होतो आणि बघा आम्ही आता समोर समोर तिथे जायचं आहे आम्हाला. इथे ते बघ समोर दिसतंय ते मंदिर आहे. इथून जायचं आहे आम्हाला आता. आणि आता सरिता पैसे वगैरे देत आहे का सुट्टे. तर ही हे बघा हे इलेक्ट्रिकल रिक्षा आहे. तिकडे असते रिक्षा चालतात, आपल्याकडे ऑटो चालतात. हे बघा तर फायनली पोहोचलो आहे आम्ही इथे. हे बघा हे समोर दिसते नाही, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. तर बघू शकता आता मी इथून आतमध्ये एंट्री करतोय. बघा आतमध्ये काय गेलो नाही अजून, पण आतमध्ये जावतोय आता. सरिता राहिली मागेच वाटतं. कुठे राहिली सरिता? कुठे राहिली सरिता? तरी बघा ही राहिली होती मागे. इकडे पण मंदिर आहे बाजूला एक मस्त क्षेत्रपालेश्वर. नंतर येताना जाऊ ना. इथे बघा इथे आहे क्षेत्रपालेश्वर महादेव मंदिर मस्त. इथे पण येऊन तुम्ही दर्शन करू शकता. हे बघा आणि त्याच्या बाजूलाच इथे आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला. तर बघा आपण समोरून आलेलो आहे आता आणि आम्ही चाललो आहे आता इकडे. आणि इथे पण मला तर खूप चांगली स्वच्छता वाटते, मस्त वाटते. आणि समोर बघणार ना जिथे म्हणजे गाईड वगैरे मस्त आहेत. तुम्हाला मी दाखवतोय सगळं. गोशाला काय? अच्छा ते बाजूलाच गोशाला आहे मस्त. तुम्हाला दाखवतो मी सगळं. आणि हे बघू शकते त्याने किती मस्त बनवलेलं आहे. वाव. तुम्हाला गोशाला दाखवतो मी. हे देव खूप बापरे. हे समोरचं किती मोठं आहे बघा. तर ही आहे गोशाला. इथे सगळे गाई गुऱ्या वगैरे किती मोठे आहे बघा. अरे बापरे इकडे आहे चांगा बिंगावर. आणि हा आपला डोगेश बाई इथं हे बघा. तर हा इथे समोर आपला मंदिर. आणि इथे बाजूला आजूबाजूला चप्पल वगैरे काढावी लागते. आणि समोर मंदिर आहे. आणि इथं काहीतरी टायमिंग वगैरे दिलं आहे त्यांनी. आणि इथून जायचं आहे. बाजूवरून हार वगैरे तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता. इथे समोरची एंट्री केल्यानंतर वाव हे बघा नंदीचं दर्शन घेण्यानं पहिले आपण. मी सरिता वाटते मी घंटी वाजवते. हां चला तर आपण जाऊ आता आतमध्ये एंट्री करू आपण. मस्त सो आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण तर आपण आता आतमध्ये लावलेलं आहे. दादांची आपण परवानगी घेतलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी. दादाने सांगितलेलं आहे काढू शकता. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर आपण आता तुम्हाला मी सगळं दाखवतोय. दादाने परवानगी दिलेली आहे आपल्याला इकडे. तर हे बघा. आणि इथे एक मोठं शिवलिंग आहे मस्त बघा. आणि साईडला हे किती 108 शिवलिंग आहे. तर इथून स्टार्ट होते बघा. हे पूर्ण इथून स्टार्ट होत आहे. हे चिंटू
होतं काहीतरी पडशी बाई. आणि हे आपले लक्ष्मण चैतन्य महाराज हे बघा. आणि ते पूर्ण पूर्ण इथून इथून पूर्ण 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 एकदम शेवटपर्यंत आहेत. 108 शिवलिंग आहे तिकडे. आणि वरती पण सगळं दिलेलं आहे. काली माता, तारा माता असं सगळ्यांच्या वरती फोटोंची नावं दिलेली आहे इकडे. भगवान परशुराम महाराज. सो इथे बघू शकता राम, सीता, लक्ष्मण हे मस्त खूप छान आहे इथे बघा. जे ना आपले नवग्रह आहेत ना ते आहेत हो. शनी, शुक्र, मंगल ते नवग्रह. ओके. भैरव मंदिर इथे बुटुक भैरव मंदिर. तर ह्या साईडला हे 3 मंदिर आहेत इथे. ग्रह मंदिर, भैरव मंदिर, बुटुक भैरव मंदिर हे समोर आहे, समोरच आहेत. इथे मोठं मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच 3 छोटं मंदिर आहेत बघू शकता. आणि इथे ना खूप मस्त वाटतो यार खरंच. हत्ती पण मस्त आहे तिकडे. आल्या आल्या पहिलं नंदीचं दर्शन झालं, कारण की इथे गौमाता आहे, आपले गौशाला इथे. ते बाजूला बघितलं ना तिथे पूर्ण खूप गौशाला आहे, म्हणजे तिथे भरपूर हे आहेत, गाई वगैरे भरपूर आहे तिथे बघितलं मी. आणि सो हे गाईस, तर आमचं झालं फिरून मस्त. छान वाटलं, बरं वाटलं मला हे मंदिर खूप. आई बोलतोय की खूप छान वाटलं, बरं वाटलं, हे मंदिर आईला आवडलं. व्हिडिओ काढायला देतात. हा ना. देतात म्हणजे असं आणि पाहिजे खरंच खूप छान मंदिर आहे, कारण की इथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड आहे, बाकी ठिकाणी अलाउड नाही काही, त्याच्यामुळे खूप छान वाटलं आपल्याला पण. आणि पाठीमागे बघू शकता तिकडे गौशाला आहे, किती गाई गोरं ढोरं किती आहेत तिकडे बघू शकता. आणि इकडे पण एक छोटं मंदिर आहे, ते माहीत नाही आपल्याला कसलं आहे, पण तिकडे पण आहे. पण खरंच हे खूप सुंदर आहे इकडे, मस्त. व्हिडिओ अलाउड आहे त्याच्यामुळे काही खरंच छान वाटलं. आणि हे असंच एक थायलंडमध्ये आहे. हां, सेम. हो.